आ रहा हूँ जोश में और एक जाम मेरे साथी। आ रहा हूँ जोश में और एक जाम मेरे साथी। आता जर तुम्ही प्रेम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्यूटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण CapCut मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे CapCut नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता। आणि आपण हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डेकोरेशन बॉक्समध्ये मिळून जाईल। हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो, तिथून जाऊन सुद्धा यूज करू शकता तुम्ही। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल। तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं जे CapCut आहे ते ओपन करायचं आहे। इथे CapCut ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जो बीट मावडी दिलाय मटेरियलमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मावडी ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं आहे। इथे थोडं स्क्रोल करायचं आहे, तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बीट मावडी आहे त्यावरती क्लिक करून थोडं स्क्रोल करायचं आहे। इथे आपल्या बघायची B1 बीट आहे ते कुठे चेंज होत आहे, ते इथे आपली बीट आहे ते अशा इथून चेंज होत आहे। तर सिंपली ते चेंज होते तर तेच आहे आणि इथून पहिला ऑप्शन तुम्हाला इथे स्प्लिटचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। आता ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे। इथे लगेच आपली बीट आहे ती इथून चेंज होते, तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून इथून स्प्लिट करायचं आहे। पुन्हा ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होते इथून स्प्लिट करायचं आहे। अशा प्रकारे इथून जे आपण व्हिडिओमध्ये आपले बीट चेंज होत आहे तिथून हा जो व्हिडिओ आहे तिथून स्प्लिट करायचा आहे। इथून हा व्हिडिओ स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला पहिला भाग आहे ना सिंपली त्यावरती क्लिक करायचं, थोडं स्क्रोल करायचं, इथे रिप्लेसचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जो तुमचा इथे फोटो असेल सिंपली इथून आपण फोटो ॲड करून घेऊया। हा त्याच्यानंतर 2 बोटाने सेट करायचा आहे। तर आता आपल्याला काय करायचं, इथून जे आपण पुढच्या बीट राहिलेत ना त्यांना सेम अशाच प्रकारे फोटो इथून ॲड करून घ्यायचे आणि सेट करायचे। जेवढे पण बीट आहे त्यांना सर्वांना इथून फोटो वेगवेगळे इथून ॲड करून घ्यायचे। 17 फोटो तुम्हाला इथे लागतात हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी। 17 फोटो तुम्ही इथून तुमचे वेगवेगळे इथून ॲड करून घ्यायचे। इथून हे फोटो ॲड केल्यानंतर सिंपली पहिले इंजिट पुन्हा यायचं आहे, इथून बॅक करायचे, ओव्हरलेचे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे, अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि हे जे आपण PNG दिले मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथून ॲड करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची आणि हेच PNG थोडं अशा प्रकारे वर आणून अशा ठेवायचं म्हणजे परफेक्ट बसून जाईल। त्याच्यानंतर आता इथून मी काय करतो, जे फोटो राहिले आपले ॲड करायचे ते इथून ॲड करून घेतो बीटनानुसार लगेच। येथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो इथून ॲड करून घेतलेले आहेत। हे सर्व फोटो इथून ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सिंपली जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे तेच आहे, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर लाईट इफेक्टमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लास्ट नावाचा। हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर याची लेंथ असेल ती संपूर्ण मायनस करायची। मायनस केल्यानंतर अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। खाली 3 नंबरला तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला आता कंपोज ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। आता मी सिंपली तुम्हाला इथून इफेक्ट सांगेल, वरती नाव मिळून जातील, ते इथून इफेक्ट शोधायचे तुम्हाला आणि फोटोला इथून सिलेक्ट करत चालायचं आहे। तर पहिला जो आपला हा फोटो आहे त्याला सिंपली सिमिलर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटोला आपल्याला स्लिप अँड स्लाइड 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोराइटचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला स्लिप अँड स्लाइड 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला डिस्टोर लेफ्टचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं आहे। या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं आहे। या फोटोला रोल इन आउट अँड आउट 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला डिस्टोर लेफ्टचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला डिस्टोर राईटचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला स्लिप अँड स्लाइड 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला स्लिप अँड स्लाइड 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोर लेफ्टचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला स्लिप अँड स्लाइड 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो असेल त्या फोटोला आपल्याला स्लिप अँड स्लाइड 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोराइटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला स्लिप अँड स्लाइड 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला स्लिप अँड स्लाइड 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर पहिले इंजुट यायचं आहे। आल्यानंतर सिंपली आता काय करायचं आहे, इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तर तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला आहे ना डायमंड झूम नावाचं जो इफेक्ट आहे तुम्ही जाय सिंपली इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा हा
जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्ट वरती क्लिक करायचं आणि इथून स्पीड आहे ते आपल्याला फक्त 10 ठेवायचे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तेच लेअरवरती क्लिक करायचे. आता जी आपण लेअर ॲड केली त्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डुप्लिकेटचं ऑप्शन 3 नंबरला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं. रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला आता नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा जो इफेक्ट आहे पहिला तो इथून सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पहिल्याच फोटोच्या शेवटला यायचं. अशा प्रकारे थोडं इथून मागे यायचं, जसे इथे आपण आले तशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्या इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला येणार रँडम फ्लॅश आउटचा जो इफेक्ट आहे, रँडम फ्लॅश कटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे इथून बघू शकाल की एवढीच ठेवायची, जसे इथे आपण ठेवली तशा प्रकारे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपल्याला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथे तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.